नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 13 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, आपण काही महत्त्वाच्या बॅचेस सुरू केलेल्या आहे, ज्या अत्यंत कमी फीजमध्ये सुरू केलेल्या आहे. बघा, राज्यसेवेची पूर्व परीक्षेची बॅच, कंबाईन घटक पूर्व परीक्षेची बॅच, त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठीची फाउंडेशन बॅच, आणि त्याचबरोबर गट ब मुख्य परीक्षेसाठी बॅच, त्याचबरोबर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, या सगळ्या बॅचेसच्या फी कालावधीनुसार असणार आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर या सगळ्या गोष्टी असणार आहे. बघा मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही बॅच जॉईन केलेली आहे. तुम्हाला बघा, जी आता कंबाईन गट ब ची परीक्षा झाली होती त्यामध्ये आपले 50 पेक्षा अगदी किती 65 प्रश्न जे आहे ते आले होते आणि विथ प्रूफ आपण त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे, या नोट्सचा फायदा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये करून घेऊ शकता. बघा मित्रांनो, अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन यासाठी डाउनलोड करा आजच. त्याचबरोबर जर बघितलं त्यामध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि बॅच जॉईन करा. टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेज हे कशासाठी, तर इन्स्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला मिळतील आणि टेलिग्राम चॅनलवर डेलीचे लेक्चरचं नोटिफिकेशन. त्याचबरोबर बेल आयकॉन जो असेल यूट्यूबचा तो क्लिक करून ठेवा. बरेचसे मुलं लेक्चर बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमचे डेली लेक्चर मिस नाही होणार. 13 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स आता आपण इथं बघणार आहोत. एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे? तर एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रश्न असा असायला पाहिजे होता की एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा जागतिक, ठीक आहे, दुसरा जागतिक खेळाडू कोण आहे असं असायला पाहिजे होतं. कारण जर आपण बघितलं तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त जो सिक्सेस मारण्याचा विक्रम आहे तो शाहिद आफ्रिदी जो आहे पाकिस्तानचा, त्याच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ठीक आहे. आणि आता आपण जर बघितलं तर ख्रिस गेल हा दुसऱ्या क्रमांकावर होता. रोहित शर्माने काय केलेलं आहे तर ख्रिस गेलला पाठीमागं टाकलेलं आहे, तो आता तिसऱ्या स्पॉटवर गेलेला आहे. आणि इथं आपण जर बघितलं तर रोहित शर्मा सेकंड स्पॉटवर आलेला आहे. तर रिसेंटली भारत आणि इंग्लंडची मॅच झाली होती, त्या सामन्यामध्ये रोहित शर्माने ख्रिस गेलला मागं टाकलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर रोहित शर्माने एकूण 338 षटकार जे आहे तर ते जे आहे एकूण त्याचे 338 षटकार झालेले. ख्रिस गेलचे 332 षटकार होते, तर ख्रिस गेलला आता रोहित शर्माने मागे टाकलेले आहे. रोहित शर्माचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे शाहिद आफ्रिदी, ज्याचे 351 षटकार आहे. ठीक आहे, लवकरच हा रेकॉर्ड आपल्याला मोडताना दिसावा अशीच आपली इच्छा आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने हा रेकॉर्ड मोडावा. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर जो काही इंग्लंड विरोधात दुसरा सामना होता त्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 7 षटकार असं 119 धावा केल्या होत्या. आता क्रिकेटशी संबंधित काही चालू घडामोडी आहे त्या सुद्धा आपण बघून घेऊया. 23 वर्षानंतर कोणत्या देशाच्या इथं क्रिकेटच्या संघाने ICC ची ट्रॉफी जिंकलेली? बघा मित्रांनो, आजपर्यंत न्यूझीलंड हा असा संघ आहे की ज्याने एक पण ICC ची ट्रॉफी जिंकलेली नाहीये. मग 23 वर्षाच्या ICCच्या आपण जर बघितलं इतिहासामध्ये T20 विश्वचषकाच्या इतिहासामध्ये न्यूझीलंडने हा विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे. आणि ही ट्रॉफी महिलांनी जिंकलेली, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुरुषांच्या संघाने अजून ट्रॉफी जिंकलेली नाही, T20 विश्वचषक त्यांनी अजून उचललेला नाहीये. JSW स्पोर्ट्सचे क्रिकेट संचालक कोण बनलेले? तर सौरव गांगुली. कोणत्या खेळाडूने सर्वात जलद 27,000 धावा पूर्ण केल्या? विराट कोहलीने. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणारी खेळाडू कोण बनली? शेफाली वर्मा. दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळचा खेळाडू आहे, याने फक्त 10 बॉलमध्ये 50 करण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी स्टोरी हे जे आत्मचरित्र आहे मित्रांनो ते रविचंद्रन अश्विन यांचं आहे. त्यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव आपण जर बघितलं तर निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. 27 वर्षांनी 15वा इराणी कप जो आहे तो कोणी जिंकला? तर मुंबईने. उपविजेता कोण राहिलेला आहे? तर रेस्ट ऑफ इंडिया. बघा मित्रांनो, इराणी कप जो आहे रणजी, आपण जर बघितलं रणजी ट्रॉफी जी टीम जिंकते ती टीम आणि उरलेले भारतातले सगळे प्लेयर यांच्यामध्ये इराणी कप होत असतो आणि तो मुंबईने जिंकलेला आहे. आपण जर बघितलं ICCचे नवीन अध्यक्ष, सगळ्यात तरुण अध्यक्ष कोण बनले? जय शहा. आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष मोहसिन नकवी. त्यानंतर प्रथम महिला आशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? श्रीलंकाने. उपविजेता भारत राहिला.
कोणत्या देशाच्या अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता. आणि स्मृती मानधना हिची ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड झाली होती. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, आपण आता हा तिसरी वेळ आहे कव्हर करण्याची, कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एरो इंडिया 2025 हा आशियातील सर्वात मोठा एअर शो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, हा बेंगलोर कर्नाटक मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या एअर शोचं वैशिष्ट्य म्हणजे असं, हा इतिहासामधला असा एकमेव एअर शो ठरलेला आहे मित्रांनो. नीट लक्ष द्या आता मी जे काही सांगतोय. तर या एअर शो मध्ये प्रत्येक देशाने आपली विमानं वगैरे भारताला दाखवण्यासाठी आणली होती. भारताला सध्या फिफ्थ जनरेशनच्या विमानांची गरज आहे. भारताकडे जर बघितलं तर राफेल विमान आहे, पण ते 4.5 जनरेशनचं आहे. आपलं तेजस 4 जनरेशनचं विमान आहे. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर आपल्याला 5th जनरेशनचं विमान पाहिजे. भारत सध्या विमान बनवतोय, पण त्याचं नाव आहे एमका. ठीक आहे, याला बनायला जर बघितलं तर 2035चा कालावधी लागणार आहे. मग आपण जर बघितलं इतका वेळ आपण थांबू शकत नाही, कारण चायना जर बघितलं तर जवळपास 50 5th जनरेशनचे विमानं पाकिस्तानला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे चायनाकडे तर आता 6th जनरेशनचे विमान आहे, पाकिस्तानकडे 5th जनरेशनचे येऊन जाईल. म्हणजे आपल्याला मोठा धोका निर्माण होणार आहे. यामुळे काय केलं तर रशियाने त्यांचं Su-57 नावाचं जे विमान आहे 5th जनरेशन ते भारताला दाखवण्यासाठी आणलं. आणि अमेरिकेने त्यांचं F-35 नावाचं विमान जे ते या एअर शो मध्ये आणलं. म्हणजे असं पहिल्यांदाच झालं. ही विमानं आजपर्यंत कधीच समोरासमोर आली नव्हती, ती यावेळी एकमेकांच्या समोरासमोर आली. कारण त्यांना भारताचं इम्पॉर्टन्स माहिती आहे, भारतामधून येणारी मोठी ऑर्डर माहिती आहे. त्यामुळं हा एअर शो जो आहे तो आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. बघा मित्रांनो, तर लक्षात ठेवा, एअर शो विषयी मी बरेच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की बेंगलोरमध्ये वगैरे आयोजित करण्यात येतो. द्विवार्षिक असतो. ही याची 15वी आवृत्ती होती. 25ची थीम आहे मित्रांनो, द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटी अशी याची थीम होती. कोणत्या देशाच्या सुरक्षा दलांनी देशभरात जमावाचे हल्ले आणि तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केलं आहे? ऑपरेशन डेव्हिल हंट बांगलादेशने सुरू केलेलं आहे. तर बांगलादेशमध्ये जे काही शेख हसीना तिचं कुटुंब जे होतं, तर तिच्या कुटुंबावर तिच्या नातेवाईकावर कंटिन्यू हल्ले करण्यात येत आहे. म्हणून ऑपरेशन डेव्हिल हंट हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे की लोक जे जमाव करून हल्ला करतायत तर ते रोखण्यासाठी हे ऑपरेशन बांगलादेशने सुरू केलेलं आहे. बांगलादेशची राजधानी मित्रांनो ढाका, चलन आहे टाका. आणि मोहम्मद शहाबुद्दीन जे आहे ते सध्याचे बांगलादेशचे अध्यक्ष आहे. यानंतर जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय अरबी बिबट्या दिवस जो आहे तर तो 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल डे ऑफ अरेबियन लेपर्ड, ठीक आहे, तर अरबी बिबट्या दिवस 10 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. हा दिवस 2024 पासून सेलिब्रेट करण्यात येतो. 2024 मध्ये न्यूयॉर्क मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता. आता बघा महत्वाचे दिवस इथं बघून घेऊया. जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, थीम होती युनायटेड बाय युनिक. जागतिक कडधान्य दिवस 10 फेब्रुवारी, कालच आपण बघितलं, ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा जर बघितला 2025 मध्ये 11 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आला. अनपॅकिंग स्टीम करिअर्स हर व्हॉइसेस इन सायन्स अशी थीम होती. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी, त्याची थीम होती माय एपिलेप्सी जर्नी. स्त्री जननेंद्रियच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस 6 फेब्रुवारी. राष्ट्रीय महिला आयोगाचा 33वा स्थापना दिवस 31 जानेवारी. 31 जानेवारी 1992 ला आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. भारत आणि इजिप्त या दोन देशांमध्ये तुम्हाला माहित असेल की सायक्लोन हा युद्ध सराव आयोजित करण्यात येत असतो. मग 2025 मध्ये सायक्लोन युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर 2025 मध्ये सायक्लोन युद्ध सराव राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा 2023 मध्ये सुरू झाला होता. ही याची तिसरी आवृत्ती आहे. बघा मित्रांनो, अत्यंत महत्वाचा युद्ध सराव आहे. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग या ठिकाणी हा युद्ध सराव सुरू झालेला आहे. दोन्ही देशामधील संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी इजिप्त आणि भारताने हा युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. इजिप्तच्या जागी कधी कधी एक्झाम मध्ये मिस्र जरी आलं तरी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. यानंतर बघा महत्वाचे युद्ध सराव, जसं की युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव भारत आणि अमेरिकेमध्ये बिकानेर राजस्थानमध्ये झाला होता 2024 मध्ये.
अल नजाह भारत आणि ओमान मध्ये झाला होता, सलालाह ओमान या ठिकाणी, हे सगळे 2024. मैत्री भारत आणि थायलंड मध्ये झाला, ताक प्रांत थायलंड येथे. डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान मध्ये झाला, तरमेज जिल्हा उझबेकिस्तान मध्ये. एक्स टायगर ट्रायम्फ 24 भारत आणि अमेरिकेमध्ये झाला, भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्यावर. धर्मा गार्डियन भारत आणि जपान मध्ये झाला, राजस्थान मध्ये 2024 मध्ये. त्यानंतर मित्र शक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये झाला, श्रीलंकेत. त्यानंतर विशाखापट्टणम येथे मलबार युद्ध सराव, ज्यामध्ये 4 देशांचं नौदल, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, म्हणजे आपण जर बघितलं तर क्वाड देशांचं जे नौदल आहे ते यामध्ये सहभाग घेतं. ते युद्ध सरावाचं नाव आहे मलबार युद्ध सराव. कितवा? 28वा 2024 मध्ये विशाखापट्टणम मध्ये झाला होता. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूरचा हा युद्ध सराव लक्षात ठेवा. याची 10वी आवृत्ती अलीकडे आयोजित करण्यात आली होती हिंदी महासागरामध्ये. काज हिंद जर बघितलं त्याची 8वी आवृत्ती ओली उत्तराखंड मध्ये भारत आणि कझाकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर नौदलाचा वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स मध्ये होतो, 22वी आवृत्ती भूमध्य समुद्रात आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमानचा आहे, गोव्याच्या किनारपट्टीवर आयोजित करण्यात आला होता. आपण जर बघितलं तर युद्ध सराव सॉफ्ट पॉवर जो आहे तो भारत आणि मलेशियामध्ये आयोजित करण्यात आला होता, कुआंतन मलेशिया येथे. आणि मित्र शक्ती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यांच्या HJT-36 जेट ट्रेनरला काय नवीन नाव दिलेलं आहे? तर बघा, एअर शो झाला होता बँगलोरमध्ये, एरो इंडिया. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही HAL आहे हा आपण तिला म्हणतो. आपण जर बघितलं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे अलीकडे 14वे महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला, तिनेच कोणतं विमान बनवलेलं आहे तर तेजस विमान त्यांनीच बनवलेलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी बनवण्यात आलेलं एक विमान जे HJT-36 आपण जर बघितलं तर HJT-36 ला त्यांनी यशस नाव दिलेलं आहे. तर आता HAL ची 2 विमान आहे, एक तेजस आणि दुसरं आहे यशस. बघा मित्रांनो, HAL ने आपलं HJT-36 ला यशस नाव दिलेलं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे नाव देताना सुरक्षा उत्पादन सचिव संजीव कुमार हे तिथं होते, HAL चे CMD DK सुनील तिथं होते, आणि वरिष्ठ आपण जर बघितलं तर इतर वरिष्ठ अधिकारी होते, यांनी हे नाव विमानाला दिलेलं आहे. सागरी हिताचं रक्षण करण्यासाठी नौदल प्रमुखांची परिषद 2025 मध्ये कुठे आयोजित करण्यात आली? तर नौदल प्रमुखांची परिषद नौदलाचं मुख्यालय जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर यामध्ये माजी नौदल प्रमुख जे आहे तर ते एकत्र येतात, आणि आपण जर बघितलं तर बदलत्या परिस्थितीनुसार नौदलाने काय आपल्यामध्ये चेंज करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे यावर चर्चा ते करत असतात. ठीक आहे. आपण जर बघितलं तर या परिषदेमध्ये लेगेसी ऑफ लिडरशिप नेव्हल चीफ्स थ्रू टाइम, तर नौदल प्रमुखांचं जे कार्य आहे त्यासाठी ते कार्याचा उल्लेख करणारे एक पुस्तक यामध्ये प्रकाशित करण्यात आलं या परिषदेमध्ये. जगातील सर्वात मोठ्या झुमर फेस्टिवल डान्स परफॉर्मन्स 2025 चं आयोजन कोणतं राज्य करत आहे? तर झुमर फेस्टिवल डान्स परफॉर्मन्स 2025 चं आयोजन आसाम राज्य करत आहे. आपण जर बघितलं तर हा एक नृत्याचा आपण काय म्हणूया फेस्टिवल आहे, सण आहे, आणि आसाम राज्य याचं आयोजन करतं. आसाममध्ये ॲडव्हान्टेज आसाम 2.0 इन्व्हेस्टमेंट समिट अंतर्गत याचं आयोजन केलं जातं. इथं 7,500हून अधिक जे काही नर्तक आहे ते डान्स करतात, आणि त्यांनी अलीकडे असा डान्स करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तर तो स्थापित केलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सह अध्यक्षतेखाली तृतीय AI ॲक्शन समिट 2025 कुठे सुरू झाली? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर AI ॲक्शन समिट जी आहे अत्यंत महत्त्वाची, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. तर तिचे अध्यक्ष होते इमॅन्युअल मॅक्रॉन जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, आणि नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान. दोघांनी मिळून अध्यक्षपद भूषवलेले, म्हणून जसं अध्यक्ष हा शब्द तुम्हाला बघायला मिळतो. तर AI चा वापर जो आहे तो अर्थव्यवस्थेला अजून डेव्हलप करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याविषयीची समिट होती, ही पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या समिटमध्ये तुम्ही बघू शकता की मोस्ट इम्पॉर्टंट लोक जे आहेत या समिटमध्ये हजर झाले होते. मी तुम्हाला दाखवतो तो कोण कोण हजर झालं होतं. तर या समिटमध्ये जर बघितलं तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स, ओपन AIचे CEO सॅम अल्टमन, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ, गुगलचे CEO सुंदर पिचाई, तर हे सगळे यामध्ये सामील झाले होते. ठीक आहे. तर अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवा, AI ॲक्शन समिट कुठे झाली? पॅरिसमध्ये. कोण अध्यक्ष होतं? भारत आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन.
लिम्फॅटिक फिलेरियासिस, याला हत्तीरोग म्हटलं जातं सिंपल भाषेत, मराठीत हत्तीरोग. ठीक आहे. तर याचं निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मोहीम कुणी सुरू केलेली आहे? तर लिम्फेटिक फिलेरियासिसच्या निर्मूलनासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मोहीम आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी सुरू केलेली आहे. तर बघा मित्रांनो, जो हत्ती रोग आहे तर त्याचा प्रचार कमी करण्यासाठी 13 राज्यातील 111 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम जी आहे ती सुरू केली जाणार आहे. आणि आपण जर बघितलं तर अशी औषधं पुरवली जाणार आहे ज्याने हत्ती रोगांचं जे काही प्रसार होतो तर तो इथं कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. मग तुम्हाला कोणत्या डासाच्या चावण्यामुळे इथं हत्ती रोग होतो हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि त्याची चाचणी कधी केली जाते? ठीक आहे, हत्ती रोग आहे की नाही त्याची चाचणी कधी केली जाते आणि कोणत्या डासाच्या चावण्यामुळे हा होत असतो? कोणत्या देशाने कृत्रिम प्रकाश संश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून अंतराळात रॉकेट इंधनसाठी ऑक्सिजन तयार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे प्रकाश संश्लेषण होत असतं. वनस्पती काय करत असतात? आपलं अन्न बनवण्यासाठी प्रकाश संश्लेषण करत असतात. मग आपण जर बघितलं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजनला बाहेर टाकतात. सेम क्रिया कृत्रिम पद्धतीने इथे केलेली आहे अवकाशामध्ये, अंतराळामध्ये. फक्त तिथे सूर्यप्रकाशाच्या जागी लाईट जी आहे ती सोडण्यात आले आणि या लाईटचा वापर करून आपण जर बघितलं जे कार्बोहायड्रेट्स आहे तर त्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन जो आहे तर तो काय करण्यात आला, निर्माण करण्यात आला. हे काम जे हे चीनने केलेलं आहे. या कामाचा फायदा काय होणार आहे तर ऑक्सिजन हा एक इंधन म्हणून काम करत असतं रॉकेटमध्ये. आणि मग आपण जर बघितलं तर स्पेसमध्ये जर आपण ऑक्सिजन बनवू शकलो तर आपण जास्तीत जास्त दूर जाऊ शकतो आणि पुढे जाऊन या ऑक्सिजनचा वापर करून आपण काय बनवू शकतो तर पाणी सुद्धा बनवू शकतो स्पेसमध्ये. तर एकदम जबरदस्त इथं संशोधन जे आहे ते झालेलं आहे. लक्षात ठेवा, चीनचे जे काही अंतराळवीर आहे त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर तियांगोंग स्पेस स्टेशन जे आहे ते चीनने स्वतःचं एक स्पेस स्टेशन डेव्हलप केलेलं आहे. तर त्यांनी अशा प्रकारचे इथं प्रयोग केलेले आपल्याला बघायला मिळतात. फेब्रुवारी 2025 मध्ये ICAI, ठीक आहे, इंडियन चार्टर अकाउंटंट, आपण जर बघितलं एक संस्था आहे त्याच्यामध्ये आय काय आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतो. तर यांनी एक पुरस्कार दिलेला आहे CA इन पब्लिक सर्व्हिस. तर हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, इंडियन चार्टर अकाउंटंटची एक संस्था आहे तर तिने जर बघितलं तर CA इन पब्लिक सर्व्हिस पुरस्कार दीपक कुमार केडिया यांना दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, दीपक कुमार केडिया यांना द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI चा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महानिरीक्षक दीपक कुमार केडिया यांना CA इन पब्लिक सर्व्हिसचा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करून देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना जर बघितलं तर प्रजासत्ताक दिनी आपल्या सेवेसाठी राष्ट्रपती पदक सुद्धा देण्यात आलं होतं. आता टेस्ट क्वेश्चन, भारत आणि इजिप्तमध्ये सायक्लोन नावाचा जो काही युद्ध सराव आहे त्याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी पूर्व प्लस मुख्य प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. तर या बॅचेस मित्रांनो सुरू झालेल्या आहे. त्याचबरोबर आपल्या ॲप्लिकेशनवर नोट्स सुद्धा उपलब्ध आहे, नोट्स पॅक, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये करू शकता. त्याचबरोबर आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.